नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा। आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविते साधू संत मनोवेधला माझा। विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पानिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमालां कंजरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। विठाला 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 विठाला। आता अभिनव वाग्विलासिनी, जी चातुर्यार्थ कला कामिनी। ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी। तरी तो वाचस्पतिसी करी प्रबंध होडा। आता कृपा भांडवल सोडी, भरे माझी मतीची पोतडी। करी ज्ञानपद्य जोडे थोरावे माते। विठाला 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 आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधिला माझा। आरती ज्ञानराजा, कैवल्य सम्राज चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 25 वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, प्रस्तुत चालू असणारा हे 26वे वर्ष। आणि या 26व्या वर्षाच्या अंतर्गत असणारी आजची ही 6व्या दिवसाची कीर्तन वास पुष्प सेवा गुरुवर्य माऊलींच्या मार्गदर्शनातून आणि तुम्हा सर्व गावकरी मंडळींच्या माध्यमातून महत् भाग्याने मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेल्या
अभंग अर्थात आरती ही रामानंद स्वामींची आहे. या आरतीच्या माध्यमातून स्वामीजी ज्ञानोबरायांची आरती ओवाळतात. चिंतन तर आपण करणारच आहोत, परंतु या नामयज्ञामध्ये, या कीर्तनरूपी महान यज्ञामध्ये आहुती टाकण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कीर्तनामध्ये नादब्रह्माचा अवतरण करण्याकरिता मला साथीला जे प्राप्त झालेली मंडळी आहेत ही दिग्गज रथी महारथी आहेत. यांच्या या मांदियाळीमध्ये आज कीर्तन करत असताना मला देखील मनस्वी आनंद होत आहे. कीर्तनाची पहिली चाल चालू असतानाच असं वाटत होतं की केवळ फक्त गायनच श्रवण करत राहावं आणि मृदंगच ऐकत राहावा. ज्यांच्या गाण्यानी आणि ज्यांच्या बोटानी सबंध महाराष्ट्राला नव्हे या कलाक्षेत्रातील दिग्गज लोकांना वेड लावलं, अशी दिग्गज मंडळी आज आपल्या गावात तुम्हाला प्राप्त झाली. भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. आमचे बाबा सांगत असतात, बुवा हत्ती पोसणं सोपं आहे, पण कलाकार सोपासणं त्यांना सांभाळणं फार कठीण आहे. आणि एकाही पेक्षा एक दिग्गज रथी महारथी तुम्ही सांभाळता, फार भाग्यवान आहात. गायनाकरता मला प्राप्त झालेल्या आपल्याच भागाचं भूषण, ज्यांनी आत्तापर्यंत वारकरी संप्रदायाची कायेने आणि मनाने तपस्या केली, सेवा केली, असे हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय मते बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाच ज्यांनी आज साथ केली माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, ज्यांच्या सहवासामध्ये आम्ही आळंदीमध्ये लहानाचे मोठे झालो, असे श्री हरिभक्तपरायण आपल्याच भागाचं भूषण गोरख महाराज या ठिकाणी, योगेश महाराज, त्यांच्या मोठ्या बंधूचं नाव गोरख महाराज आहे. तसंच झालं का? असंच होत असतं. लहान्या भावाची ओळख मोठ्या भावाच्या नावाने व्हावं, याच्यापेक्षा अजून कोणतं भाग्य लागतंय विठ्ठला. महाराजांची आणि माझी शेवटची भेट झाली होती कोपर खैरण्याच्या कीर्तनामध्ये, नवी मुंबई. त्याच्यानंतर आजच भेट झाली, प्रसन्नता वाटली. आपल्याच परिसराचं भूषण श्री हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू गायनाचार्य अरुण महाराज शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांनी मृदंगाच्या बाबतीमध्ये केवळ फक्त नाशिकलाच नव्हे तर पुण्याला सुद्धा पागल करून सोडले. ज्यांनी आळंदीतल्या सुद्धा विद्यार्थ्यांना वेड लावावं. खेडेपाडे गाजवणं फार सोपं असतं, पण आळंदी गाजवणं एवढं सोपं नसतं. आणि त्या आळंदीत देखील ज्यांनी आपल्या नावाचा झेंडा लावला, असे श्री हरिभक्तपरायण मृदंग महामेरू भूषण महाराज, विकास महाराज, तुम्ही पण येत ना, ते भरत महाराज, एकापेक्षा एक तीन. आता या ठिकाणी त्रिदेव आलेत बघा. हे तिघ पण एकाच गुरुचे शिष्य आहेत आणि एकापेक्षा एक आहेत. जर उठवले आणि बसवले ना तर कळणार सुद्धा नाही की कोण वाजवतंय आणि कोण काय करतंय. हा, हळूहळू होईल मागं पुढे सगळं. श्री हरिभक्तपरायण विकास महाराज, श्री हरिभक्तपरायण आपल्याच परिसराचं वैभव भूषण महाराज, आणि माझ्यासोबत जे मला इथपर्यंत सारथ्य कर्म करत घेऊन आले श्री हरिभक्तपरायण भरत महाराज, हे तिघेही एकाच गुरुकडे शिकलेत आणि एकाच गुरुचे शिष्य आहेत. लहानपणी सोबत आळंदीत मधुकरी मागायचे आणि एका गुरुकडे शिकायचे. आणि आज कोरोनाच्या नंतर पहिल्यांदा भेटते, म्हणजे तुमच्या गावात त्यांची पहिल्यांदा भेट होती. हे गाव त्यांच्या स्मरणातून परत कधी जाणार नाही असं मला तरी वाटतं. विठ्ठला माझ्यासोबत आलेले नुकतेच आळंदीला जे शिक्षण घेत आहेत वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज, पहिल्या वर्षाला सूरज महाराज, हेही माझ्यासोबत आलेले आहेत. उपस्थित असणारे सर्व टाळकरी मंडळी, तुम्ही श्रोते मायबाप, संशिष्टीमाले, सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून माऊली ज्याप्रमाणे आणि माझे गुरुवर्य डॉक्टर बाबा ज्या पद्धतीने मला बुद्धी देतील त्या पद्धतीने या आरतीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला.
उद्गार करत असताना अरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनो वेधिला माझा. पहिल्या चरणाचा सर्वात महत्वाचं पद मला वाटतं, मनोवेधिला माझा. स्वामी म्हणतात की ज्ञानोबरांच्या व्यक्तिमत्वाने माझ्या मनाला आकर्षित केलेलं आहे. कुणाचंही मन कुठेही विनाकारण आकर्षित होत नाही. लक्षपूर्वक श्रवण करा. चांगल्या चांगल्या लोकांचं तुम्ही आजपर्यंत श्रवण केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, स्वामी म्हणतात की माझं मन ज्ञानोबरांच्या व्यक्तिमत्वाने आकर्षित केलेलं आहे. असं काय आहे ज्ञानोबरांच्या व्यक्तिमत्वामध्ये की जे ज्ञानोबरांच्या व्यक्तिमत्वाला देखील आकर्षित करतं? जसा ज्याचा स्वभाव असतो तसं त्या व्यक्तीचं मन त्या विषयाकडे आकर्षित होत असतं. भ्रमर आहे, भ्रमराचा स्वभाव आहे गंधाचं सेवन करणं. भ्रमर गंध कुठेही उमलू द्या, पुष्प विकसित झालं की भ्रमराला सांगावं लागत नाही की आम्ही विकसित झालोय. ते भ्रमर कितीही अंतरावर असू द्या, त्या दूरवरून ते अंतर, त्या भ्रमाचा मकरंद तो पराग सेवन करण्याकरता ते त्या ठिकाणी येत असतं. मग ते हजारोही मीटर दूर का असेना, कितीही दूर असू द्या, त्याला पत्ता पाठवावा लागत नाही, त्याला SMS करावा लागत नाही, त्याला मिस कॉल द्यावा लागत नाही किंवा त्याला पाचारण करावं लागत नाही. कमलकलिका विकसित झाल्याबरोबर तो जो भ्रमर असतो कितीही दूर असू द्या, त्या भ्रमराचा स्वभाव आहे परागाकडे ते आकर्षित होत असतं. मनुष्याचा देखील स्वभाव आहे, परंतु मनुष्य कसा कोणीकडे आकर्षित होईल हे मात्र सांगता येत नाही. मनुष्याचे 3 प्रकार पडतात. एक रजोगुणी मनुष्य, दुसरा तमोगुणी मनुष्य आणि तिसरा सात्विक मनुष्य. रजोगुणी जो मनुष्य असतो ना, तो रजोगुणी मनुष्य कोणीकडे आकर्षित होतो माहिती आहे? ज्या ठिकाणी मनाला चंचलता प्राप्त होईल अशा विषयाकडे तो आकर्षित होत असतो. तमोगुणी मनुष्य जो असतो, तमोगुणी मनुष्य मनामध्ये क्षोभ निर्माण करेल अशा विषयाकडे आकर्षित होत असतो. आणि सत्वगुणी जो मनुष्य असतो, सत्वगुणी मनुष्य कीर्तनाकडे, प्रवचनाकडे, संतांकडे, ज्ञानेश्वरीकडे, गाथ्याकडे, श्रीमद भागवताकडे, किंबहुना मनाला जेणेकरून भगवंताची प्राप्ती होईल अशा साधनेकडे सत्वगुणी मनुष्य आकर्षित होत असतो. या 3 गुणापैकी आपलं मन कोणीकडे आपल्याला आकर्षित करतं हा ज्याचा त्याने विचार करा. विठाला आता याच्याही पुढे चला. बालपणी मनुष्याच्या मनाला वेगळं आकर्षण असतं. तरुणपणी मनुष्याच्या मनाला एक वेगळंच आकर्षण असतं आणि म्हातारपणी मनुष्याच्या मनाला वेगळं आकर्षण असतं. आद्यगुरु शंकराचार्य एका श्लोकामध्ये फार सुंदर वर्णन करतात. बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः पारे ब्रह्मणि कोपिन लग्नः. आद्यगुरु शंकराचार्य फार सुंदर वर्णन करतात. बालस्तावत क्रीडासक्तः, जोपर्यंत मुलगा बालक आहे तोपर्यंत त्याला खेळण्यामध्ये रुची असते. बघा, त्याला खेळत असताना भूक लागत नाही, खेळत असताना त्याला आईवडिलाची आठवण होत नाही, त्याला फक्त खेळ आणि खेळच पाहिजे. तुम्ही अनुभव घेतला की नाही बालपणामध्ये? बालपणामध्ये आपण जो खेळ खेळलो तो आता खेळू शकतो का? नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, बालपणामध्ये व्यक्तीच्या मनाला खेळाचं आकर्षण असतं. व्यक्ती ज्यावेळेला तरुण होतो, 16 वर्षाच्या पुढे ज्याचं वय जातं, त्यावेळेला त्याला वेगळंच आकर्षण प्राप्त होतं. तरुणस्तावत तरुणी रक्तः. तरुण ज्या वेळेला व्यक्ती होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दोष काहीच नाहीये, ही प्रकृती आहे. विठाला तरुण व्यक्ती एकदा झाला की तो आकर्षित होणारच आहे विषयाकडे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयाकडे तो आकर्षित होतच असतो. वृद्धस्तावत चिंतामग्नः. आणि एकदा का व्यक्ती वृद्ध झाला, म्हातारा झाला की मग त्याचं चित्त जे असतं हे चिंतेने आकर्षित होऊन जातं. म्हातारा व्यक्ती झाला की त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होऊ राहतात की एवढा मी आयुष्याचा वेच केला, ही संपत्ती निर्माण केली नेमकी कुणा करता? ज्याच्या करता उत्पन्न केली तोच नीट बोलायला तयार नाहीये. ज्याच्या करता ही संपत्ती मी प्राप्त केली, ज्याच्या करता रात्रंदिवस मी पळालो, थंडी पाहिली नाही, ऊन पाहिलं नाही, पाऊस पाहिला नाही, रात्रंदिवस ज्याच्या करता मी संपत्ती एक एक पैसा जमा केला, तोच मुलगा मला आज म्हणतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं? असा ज्यावेळेला मुलगा बोलतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये चिंता उत्पन्न होते, त्यावेळेला त्याचं मन चिंतेने आकर्षित होऊन जातं. काय सांगतोय मी?
तरुण आहे, बाल आहे तेव्हा खेळामध्ये आकर्षित होतो, तरुण आहे तेव्हा तरुणीमध्ये आकर्षित होतो, आणि ज्या वेळेला व्यक्ती वृद्ध होतो त्यावेळेला तो चिंतेमध्ये आसक्त होतो. भगवंताकडे आकर्षित होण्याकरता कुणाला वेळच राहिला नाही. परंतु अशाही परिस्थितीमध्ये भगवंताची कृपा झाली, साधू संतांची कृपा झाली की जीवनात अनंत जन्माचं पुण्य उत्पन्न झालं की व्यक्तीचं मन संतांकडे आकर्षित होतं. विठाला वर्तमान काळामध्ये लोक संतांकडे फार आकर्षित होत आहेत, पण कुण्या संतांकडे आकर्षित व्हावं हे अजून त्यांना कळलं नाही. किंबहुना संत कुणाला म्हणावं हा मोठा प्रश्नच वर्तमान काळात. कुणाला संत म्हणणार तुम्ही? आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात, ज्यांनी चप्पी केली तुम्ही त्याला संत म्हणणार का? ज्यांनी जटाला आंब वाढवल्या त्याला संत म्हणणार? ज्यांनी भव्य वस्त्र धारण केले त्याला संत म्हणणार का? जे विवस्त्र आहे दिगंबर अवस्थेमध्ये राहतो त्याला संत म्हणणार? तुम्ही संत म्हणणार तरी कुणाला? लक्षपूर्वक ऐका, चुळबुळ जरा कमी करा, हे तुम्हाला ऐकायला परत भेटणार नाही. हे वाघिणीचं दूध आहे. विठाला वाघिणीचं दूध साठवण्याकरता सुवर्ण पात्र लागतं. ते जर लोखंडाच्या पात्रात घेतलं तर छेद पाडून बाहेर निघून जातं. तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकलं तर कानातून मनात जाईल आणि मन परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होऊन जाईल. पण तुम्ही जर लक्षपूर्वक नाही ऐकलं, तुम्ही चुळबुळ केली तर कीर्तन मंडपावून जाईल, कुठं गेलं तुम्हाला कळणार सुद्धा नाही. विठाला काय सांगत होतो मी? म्हणा कीर्तन सांगतोय ना मागापासून. विषय काय सांगत होतो? संत कुणाला म्हणणार तुरी? आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, ज्याने केस वाढवले त्याला संत म्हणणार का? जटिलो मुंडी लुंचित केशः काशायांबर बहुकृत वेशः पश्यन्नपि न च पश्यति मूढो उदरनिमित्तं बहुकृत वेशः. आद्यगुरु शंकराचार्य म्हणले, जटा वाढवल्या, चप्प्या केल्या, लुंचन केलं, सफेद वस्त्र परिधान केले, काही लोकांनी भव्य वस्त्र परिधान केले, काहींनी विवस्त्र झाली. पण एवढं सगळं करून जर भगवंताची प्राप्ती झाली नाही, आत्मसाक्षात्कार झाला नाही, तर उदरनिमित्तं बहुकृत वेशः, पोट भरण्याकरता चांगला वेश केला. आणि खरं सांगू, वर्तमान काळामध्ये खऱ्या संतांपेक्षा वेशधारी संतच प्रचलित जास्त झालेत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत, पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत, पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, बाबा या कलियुगामध्ये एवढे संत झालेत, एवढे संत झालेत, माफी मागून बघतो शेणात मध्ये किडे कमी, एवढे संत झालेत आता. पण खरे संत कुणाला म्हणावं याचं ज्ञानच नाही आपल्याला. मोठी बॉडी, मोठी गाडी, चांगली दाढी, लोक म्हणतात मोठा बाबा आहे. बाबा जेव्हा पेपरला आणि टीव्हीला येतो मग त्याला कळतं काय बाबा आहे. विठाला कुणाला संत म्हणावं? वाचा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबराने संतांची लक्षणं सांगितली ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात कुणाला संत म्हणावं? ऐका उभी कळली तर पहा. ज्ञानोबराय म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्ञानोबराय म्हणतात संत कुणाला म्हणतात? या विश्वामध्ये सर्वत्र परमात्माच भरलेला आहे असं ज्याला ज्ञान झालं त्याला संत म्हणतात. आपल्याला ज्ञान झालं का असं? जर आपल्याला सर्वत्र विठ्ठल परमात्माच भरलेला आहे असं ज्ञान झालं तर आपण देखील संत आहोत. प्रमाण आपल्या पाठ आहेत. तुम्ही माझ्यासोबत म्हणू शकता, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्राश्रमी. पाठ नाही का आपल्याला? आपल्याला पाठ आहे. जर सर्वत्र परमात्माच आहे मग माझ्यात कोण आहे? परमात्मा. या टाळकऱ्यात कोण आहे? परमात्मा. तुमच्यात कोण आहे? परमात्मा. महिलात कोण आहे? परमात्मा. शेजाऱ्यात कोण आहे? परमात्मा. जर सर्वत्र परमात्मा आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर व्यक्ती शेजाऱ्याची निंदा करेल का? एखाद्याला खड्ड्यात पाडण्याचा विचार करेल का? ज्या अर्थी आपण शेजाऱ्याची निंदा करतो, एकमेकाचे पाय ओढतो, त्या अर्थी आपल्याला परमात्म्याचं ज्ञान झालेलं नाही. अर्थात आपण संतत्वाच्या अधिकारी नाही. विठाला विठाला
ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात खरा जो संत असतो ना तो समाजामध्ये येतच नाही, तुम्हाला दर्शन सुद्धा होत नाही त्याचं. काय सांगता तुम्ही? संतांना प्राप्त करण्याकरता, संतांना पाहण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते बाबा हो. संत काय एवढं सहज भेटतात का? ज्ञानोबराय सांगतात सूर्याला धरणं एवढं सोपं आहे का? सूर्याला धरू शकता का तुम्ही? नाही धरू शकत, पण सूर्याला धरणं सोपं आहे. चंद्राचा अमृत पिऊ शकता का? चंद्रामृत सुखे सेववीर, चंद्रामृत सुखे सेववीर, असदा तारवीर वीर, असला बाह्य हेळा सागर तरवेद, साधूची भेटी होईल का? साधूची भेटी होईल का? साधूची भेटी होईल का? साधूची भेटी होईल का? भेटते ते साधू, ऐसे आले भेटते ते साधू, ऐसे आले भेटते ते साधू, ऐसे आले भेटते ते साधू. चंद्रामृत सेववीर, असदातार विधर वेला, बाया हेळा सागर तरवेला. साधूची भेटी होईल का? अमृत सुख सेववीर, असदातार विधर वेला, बाया हेळा सागर तरवेला. परिच्या साधूची भेट होईल का? महाराजांनी सांगितलं बाबा सूर्य धरणं सोपं आहे का? नाही, पण सूर्याला धरता येईल. चंद्राचं अमृत पिणं सोपं आहे का? नाही, पण चंद्राचं अमृत पिता येईल. समुद्र स्वतःच्या बाहूने तरुण जाणं सोपं आहे का? पण तरुण जाता येईल. आणि एक पठ्ठ्या गेला, आपल्याच भागाचं भूषण कोण आहे? विनायकजी दामोदर सावरकर. जरा खालून बोला ना तुम्ही. काय पाकिस्तानहून आले का? विठाला आपल्या भागातच भूषण असणारं सावरकरजी स्वतःच्या बाहुबलाने समुद्र तरून गेले. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. स्वतः काय सामर्थ्य असेल महाराज. तरुण जाऊ शकत नाही मनुष्य समुद्र, पण गेला का नाही? एक जण गेला. महाराज सांगतात चंद्राचा अमृत पिता येईल, सूर्याला धरता येईल, समुद्र तरुण जाता येईल, परंतु संतांची भेट होत नाही महाराज. भेटूच शकत नाही तुम्हाला संत. एवढे सोपे वाटले काय संत तुम्हाला भेटणं? कारण का? संत समाजामध्ये येतच नाहीत. संत हे जंगलामध्ये, डोंगरामध्ये, गिरी कपारीमध्ये एकांतामध्ये राहत असतात आणि एकांतामध्ये राहून भगवंताची आराधना करत असतात आणि जगाच्या कल्याणाकरता उपासना करत असतात. समाजामध्ये ते येतच नाहीत, कारण त्यांना माहिती आहे समाजाला जर कळलं ना तर ही लोक आपल्याला राहूच देणार नाहीत. तुम्हाला प्रयोग करायचा आहे, तुम्ही वारीला येता का? पंढरपूरच्या वारीला लोकांचा स्वभाव असा आहे, एखाद्या झाडाखाली उभं राहा, त्या झाडाचे 4-5 पानं तोडा बाबा, तोंडात टाका. एखाद्याने विचारलं ना का खाल्ली, त्यांना म्हणायचं ज्ञानोबरायांनी या वाटेने जात असताना ह्या झाडाची पानं खाल्ली होती. तुम्हाला जर त्या झाडाची मुळी सापडली ना, मुळी, ही मुळी सही झाड उपटून आणतील. एवढी विचित्र लोक आहेत. कशा करता सांगतो, लोकांना संत भेटत नाहीत आणि हा संत आहे जर कळलं ना तर लोक त्याच्या अंगावरले केस सुद्धा उपटून नेतील. घरात ठेवू द्या, बरकता येईल म्हणतात. नेत नाहीत का? घोड्या, ते घोडा असतो ना त्या रिंगणामध्ये पळतं माऊलीच्या घोडं, त्या म्हाताऱ्या बाया त्याच्या अंगाचे केस उपटतात. कशाला पाहिजे आजी? ती म्हणते घरात बरकता येते. अरे घोड्याचे केस ठेवले कुठं बरकता येत असते का? त्याला कष्ट करावे लागतात. विठाला ऐका उभ्या ज्ञानोबऱ्या सांगतात संत जे असतात स्वतःची प्रौढी समाजामध्ये मिरवत नसतात. संत आपलं ज्ञान झाकून ठेवत असतात. महत्व हरवी, चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. साधू संत जे असतात आपल्या ठिकाणचं ज्ञान असतं ना ते झाकून ठेवतात. असं ओपन करत नाही, ते समाजामध्ये प्रगट करत नाहीत. टिमकी वाजवत नाही ते, मला हे येतं का मला ते येतं म्हणून. आपल्याला थोडंच येत असतं, पण ते थोडंच येतं त्याच्याच जोरावरती आपण असं वाटतं की हरिपाठात पाठ असतो, त्याला असं वाटतं ज्ञानोबऱ्यानंतर महाराष्ट्राला मीच आहे. एकच चालवा गाता येते तीही बेसूर, त्याला वाटतं भीमची सूरची माझा शिष्य आहे. विठाला कशा करता सांगतो,
हा मानवाचा स्वभाव आहे. मानवाकडे ज्ञान थोडं असतं. अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी मजवून ज्ञानी कोण आहे मजवून ज्ञानी कोण आहे. अल्पज्ञान परी गर्व शिरोमणी मजवून ज्ञानी कोण आहे मजवून ज्ञानी कोण आहे. अल्पज्ञान असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी मजवुनी ज्ञानी कोण आहे. त्याला असं वाटतं थोडंच ज्ञान असतं माणसाकडे, पण त्याला असं वाटतं माझ्यापेक्षा ज्ञानी या जगात दुसरा कोणच नाहीये. अरे आद्यगुरु शंकराचार्य सामान्य व्यक्ती नव्हे, ज्यांनी बौद्धाचं खंडन करून या सबंध विश्वामध्ये वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. ते आद्यगुरु शंकराचार्याने विचारलं, आर्य तुमच्याकडे ज्ञान किती जरा सांगता का. आद्यगुरु शंकराचार्य समुद्राच्या तीरावर त्या व्यक्तीला घेऊन गेले. त्यांच्या हातामध्ये दंड होता. तो दंड समुद्रात बुडवला, वर काढला आणि त्या व्यक्तीला विचारलं का रे बाबा या दंडाला या समुद्रातलं किती पाणी आलं. त्यांनी सांगितलं 1 थेंबभर. त्यांनी सांगितलं ज्ञानाचा सागर म्हणजे समुद्र आहे आणि त्या समुद्रातील 1 थेंब म्हणजे मी आहे. वाह वाह. याला म्हणतात ज्ञान. आद्यगुरु शंकराचार्य म्हणजे सामान्य नव्हे, परंतु ते देखील म्हणतात की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते समुद्रातील एका थेंबाप्रमाणे आहे. ह्या मोठे लोकांकडे एवढी नम्रता असते, पण आपल्याकडे कसं असतं थोडं ज्ञान असतं. कशा करता सांगतो, चातुर्य लपवी. संत महात्मे जे असतात आपल्या ठिकाणची योग्यता झाकून ठेवत असतात, महत्व हरवी. मग समाजामध्ये कसे राहतात, पिशेपण मिरवी आवडोनी. समाजामध्ये हा कोणीतरी एक पिसा व्यक्ती आहे, बावळट आहे, वेडा आहे असं लोकांनी म्हणावं अशा पद्धतीचे वर्तन करतात. का संत असतात ते आपली विशालता झाकून ठेवतात आणि खरे संत आपल्याला भेटत सुद्धा नाहीत, डोळ्याने सुद्धा पाहायला भेटत नाहीत. आणि जरी करता यदा कदाचित खरे संत आपल्याला दिसले ना तर ते आपल्याला ओळखता येत नाहीत. संतांना ओळखण्याकरता दिव्य दृष्टी लागते महाराज. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संत हे संतांनाच कळत असतात. संत हे गाजर पारख्याला कळत नसतात. गुरुरी हाशेगावकर महाराज एक वाक्य सांगत असतात, थोर हे थोरांनाच कळत असतात, थोर हे पोरांना कळत नसतात. थोर व्यक्ती समजण्याकरता थोर व्हावं लागतं महाराज. संतांचा महिमा दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा बहु दुर्लभ शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. महाराजांनी सांगितलं संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे. अरे कितीही दुधड जरी गायमयी झाली तर ती कामधेनू होईल का. कामधेनू ते कामधेनूच असते महाराज. कामधेनूची बरोबरी जर्शी करील का, तिने कितीही दूध देऊ द्या नाही करू शकत. तशी संतांची बरोबरी कीर्तन प्रवचनकार कधीच करू शकत नसतात. अरे संतांच्या एका अभंगावर आम्ही इनोवा फॉर्च्युनर पजेरो घेऊन फिरतो, त्या संतांनी 4 अभंग लिहिले. नाही कळलं, चहा पिऊन या मग कळलं. विठाला मला सांगा, ज्ञानोबराय तत्कालीन लोकांना कळले नाही का भेटले नाही. ज्ञानोबराय संत होते की नाही. अरे संत नव्हते ते, संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबराय होते, पण त्या काळातील लोकांना ते भेटले नाही का कळले नाही. भेटले पण कळले नाही. जर कळले असते तर संन्यासाची पोरं म्हणून चिडवलं असतं का, सिद्धबेटामध्ये हाकलून दिलं असतं का, अवहेलना केली असती का. अरे किती अवहेलना, किती अवहेलना. साधी मधुकरी भेटू देऊ नये खाण्याकरता, एवढी अवहेलना, एवढी उपेक्षा. त्याच ज्ञानोबराच्या दर्शनाकरता आज लोक 12-12 तास 24-24 तास रांगेमध्ये उभे राहतात. का, आपल्या समाजाचा स्वभाव आहे. आता त्या ब्रह्मलीन झाल्या माई, त्या म्हणायच्या हा सिंधुताई सपकाळ कंसात माई, त्या म्हणायच्या बाबा हो या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये मोठं होण्याकरता मरावं लागतं. ज्ञानोबराय जोपर्यंत जिवंत होते किंबहुना या पृथ्वी तलावरती देहाने आपल्या समोर होते तोपर्यंत ते लोकांना कळले नाही. समाधी घेतल्याच्या नंतर मग मात्र त्यांच्या समाधीवर अभिषेक, मग त्याच्यासमोर गुलाबजाम, नको नको ते पदार्थ. आणि जिवंत जोपर्यंत होते तोपर्यंत साधं मधुकरीचा एक तुकडा भेटू देऊ नये, मांडा भाजण्याकरता साधं खापर भेटू देऊ नये. ही तुमची आमची प्रवृत्ती आहे. जोपर्यंत संत जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना त्रास देतो, त्यांची उपेक्षा करतो आणि संत गेल्याच्या नंतर त्यांचे फोटो लावतो.
जोपर्यंत छत्रपती संभाजीराजे जिवंत होते तोपर्यंत आपल्याच मूर्ख नालायक फितुरांनी मोगलांच्या ताब्यात त्यांना सापडून दिलं. आणि नंतर गेल्याच्या नंतर मग शंकराचा अवतार, शंभूचा अवतार, छावा, सर्जा. अरे नंतर सर्जा म्हणा नाही तर वाघा म्हणा, काय उपयोग आहे. पण जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत कळलं. जर वेळ भेटला तर मी शेवटी 15-20 मिनिटं बोलेल त्यांच्यावरती, पण मला सध्या अभंगाचं चिंतन करायचं. संत भेटतात पण कळत नसतात. उदाहरण सांगतो, कळलं तर पहा. कारण आपलं हे जे गाव आहे हे दंडक अरण्य आहे. या दंडक अरण्यामध्ये अनंत साधू संत ऋषी महापुरुषांनी तपश्चर्या केली आणि आपलं जीवनाचं कल्याण करून घेतलं. सामान्य नाही हा परिसर. अरे या परिसराची माती ना माती प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे. ही माती सामान्य समजू नका. या मातीमध्ये अनंत अनंत ऋषी महामुनींनी येऊन तपश्चर्या करून आपलं जीवन उज्ज्वल आणि दिव्य करून घेतलेलं आहे. सामान्य माती समजू नका. ही ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात, अनंत जन्माचं काहीतरी पुण्य असेल तुमचं, तेव्हा तुम्ही या भूमीमध्ये जन्माला आलात. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तुमचा हा देश आणि हे कुळ, हा माती ही पावन आहे, पवित्र आहे, धन्य आहे. या मातीमध्ये अनेक संत जन्माला आले, अनेक ऋषीमुनी या मातीमध्ये साधना करून सिद्ध झाली. असं आपल्या गावासारखं एक गाव होतं. संत डोंगरात आणि गिरी कपारात राहत असतात. तुमच्या चारी बाजूनी डोंगरच डोंगर आहेत, सह्याद्रीच्या लाटा आहेत, पुण्यवान आहेत. सकाळचे 10 वाजले होते. संन्यासी महात्मा होता, अंगावरती भगवस्त्र धारण केलेलं होतं. 10 वाजली, भूक लागली म्हणून एका गावामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांनी विचार केला भूक लागली, काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून तो एका घराच्या पुढे गेला. पण त्यांनी विचार केला कदाचित हे घर वैष्णवाचंच तर असेल ना. लक्षपूर्वक ऐका, संत महात्मे कुणाच्याही घरी खात नसतात. संत महात्मे हे वैष्णवांच्याच घरचं भोजन सेवन करत असतात. मग त्या महात्म्याने विचार केला आपल्याला भोजन करायचंय तर कुणीतरी वैष्णवाचंच घर असलं पाहिजे. कारण का, आपण जसा आहार खातो तसं आपलं मन बनतं, जसं आपलं मन बनतं तशी कृती घडते, जशी कृती घडते तसं कर्म घडतं, जसं कर्म घडतं तशी गती आणि अधोगती होते. गती आणि अधोगतीला कारण जर काय असेल तर आहार. जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, धातू ऐसा अंतरू भाव पोखी. जैसा धातू आहार घेतो तसं आपलं शरीर बनत असतं. जैसे कवेन तैसे होय मन, तैसे होय मन, तैसे होय मन. जैसे कवेन तैसे होय मन, तैसे होय मन, तैसे होय मन. महाराज म्हणतात जसं अन्न खातो आपण तसं मन होतं. त्या साधूने विचार केला आपण संत आहोत, साधू आहोत, भूक लागली पण कुणाच्याही घरचं संत खात नाहीत म्हणून त्यांनी विचार केला आपल्याला एखाद्या वैष्णवाचं घर दिसावं. आता वैष्णवाच्या घराची काय ओळख आहे हो? वैष्णव आपण आहोत हे बाहेर एखाद्या पाहुण्या आलेल्या व्यक्तीला कळावं. अशी घराची काय चिन्ह असतात, काय लक्षणं असतात की ते घर पाहिल्याच्या नंतर हे घर वैष्णवाचं आहे असं कळावं. तुळशी वृंदावन, ज्याच्या घराच्या पुढे तुळशीचं वृंदावन आहे समजून घ्या हे वैष्णवाचं घर आहे. ज्याच्या घराच्या दरवाजावरती गणपतीचं म्हणा किंवा एखाद्या संतांचं म्हणा किंवा एखाद्या भगवंताचं स्टिकर चिटकवलेलं आहे समजून घ्या हे संतांचं घर आहे. आणि ज्याच्या घराच्या समोर गावठी गाय बांधलेली आहे समजून घ्या हे संतांचं घर आहे, वैष्णवाचं घर आहे. त्या महात्म्याने बघितलं घराच्या समोर तुळशीचं वृंदावन दिसतं, घराच्या दरवाजावरती गणपतीचा फोटो चिटकवलेला दिसतो, अंगणामध्ये गावठी गाय दिसते. त्याच्या लक्षात आलं हे वैष्णवाचं घर आहे. त्या महात्म्याने विचार केला या घरी भिक्षा मागायला, मधुकरी मागायला काही हरकत नाही. तो महात्मा त्या घराच्या पुढे गेला आणि आवाज दिला ओम भवती भिक्षाम देही. ती माता माऊली आली. तिची वेशभूषा एवढी सुंदर होती बाबा. तिच्या हातामध्ये इथपर्यंत घातलेल्या बांगड्या होत्या. आठवत असेल तुम्हाला. आता त्या बांगड्या कुठं लुप्त झाल्या, पाहायला सुद्धा भेटत नाही. खेड्यापाड्यामध्ये पाहायला भेटतं तुमच्या परिसरात. आता इथपर्यंत बांगड्या, कपाळावरती कुंकू लावलेलं, नऊवारी साडी घातलेली, डोक्यावरती पदर असणारा. जो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी स्त्रीची वेशभूषा असते ना त्या स्त्रीच्या वेशभूषेमध्ये स्त्रीने शृंगार करावा. त्या स्त्रीला पाहिल्याच्या नंतर कितीही सुंदर स्त्री असू द्या तिला पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये सात्विकताच उत्पन्न होते. ही आपली वेशभूषा आहे महाराज. ही साधू संतांनी घालून दिलेली परंपरा आहे महाराज. अजूनही कितीही सुंदर स्त्री असू द्या महाराज. आणि तिने ज्या जुन्या काळामध्ये स्त्रिया ज्या शृंगार करत होते ना त्या पद्धतीने आपल्या भारतीय परंपरेने तिने शृंगार करावा. कितीही सुंदर स्त्री असू द्या तिला पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये मातृत्व भावच उत्पन्न होतो.
ही आपल्या देशाची संस्कृती आहे, हा आपल्या देशाचा शृंगार आहे. चला मी जास्त अधिक या विषयावर बोलणार नाही, कारण मला विषय फार आहे आणि वेळ कमी आहे. विठाला अगदी भारतामध्ये जी स्त्रीची वेशभूषा असते त्या वेशभूषेमध्ये ती माता माऊली आली. साधू संतांनी तिला बघितलं आणि त्या माऊलीने विचारलं, बाबाजी क्या चाहिए आपको? त्या महात्म्याने सांगितलं, माताजी मैं साधू हूँ, मुझे क्या चाहिए? सुबह की वेल है, बहुत भूख लगी है, अगर कुछ खाने के लिए हो तो दे दो. ती माऊली घरामध्ये गेली. सकाळची वेळ होती, चुलीवरती भाकरी भाजणं चालूच होत्या. तिने हातामध्ये एक भाकरी घेतली, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यावरती तेल टाकलं, एका हातामध्ये तांब्या एका हातामध्ये भाकरी घेऊन ती माता माऊली दरवाजाच्या पुढे आली. आल्याच्या नंतर त्या महात्म्याच्या हातावर दिली. त्या महात्म्याने ती एक भाकरी ती ठेचा आनंदाने खाल्ला. एक तांब्या भरतो पाणी प्याला. महात्मा तृप्त झाला आणि पुढे रस्त्याला निघाला आपल्या वाटेला जाण्याकरता. थोड्या पुढे गेल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे आपण संत आहे आणि संत हे फुकट कुणाचं काही खात नसतात. लक्षात ठेवा, राजा धर्माने ज्या वेळेला यज्ञ केला, राजर्षी यज्ञ केला, त्या राजर्षी यज्ञामध्ये शुकाचार्य त्यांनी फक्त 3 शीत खाल्ले होते. किती? भाताचे 3 शीत. त्या 3 शीतातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांना परीक्षितीला भागवत सांगावं लागलं. कळलं तर पहा, संत फुकट कुणाचं खात नसतात. म्हणून संताला दिलेला एक कण आणि एक क्षण कधीच वाया जात नसतो. अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय सुख शांती महत्पापा. संतांना दिलेला एक कण तो तुम्हाला कितीतरी पटीनं अन्नदान देऊन जाईल. काय देईल सांगता सुद्धा येत नाही. आणि संतांच्या संगतीमध्ये घालवलेला अर्धा क्षण तो अनंत पापाची निवृत्ती करून सुख प्रदान करणारा ठरतो. त्या महात्म्याने विचार केला, आपण संत आहे, या बाहुलीची आपण एक भाकरी खाल्ली आणि हिला काहीच न देता आपण हिची भाकरी खाऊन तसेच निघून जात आहोत. त्या महात्म्याने विचार केला आणि तो महात्मा परत आला. दरवाजा पुढे आल्याच्या नंतर त्या माऊलीने बघितलं, असं वाटलं तिला महात्मा परत आलाय, याचा अर्थ कदाचित याला एखादी भाकर सोबत न्यायची असेल म्हणून आला असेल. त्या माऊलीने विचारलं, बाबाजी क्या चाहिए, क्यों आ गए? त्याने सांगितलं, माऊली मला लोक संत म्हणतात आणि संत फुकट कुणाचं काही खात नसतात. मी तुझी एक भाकर खाल्ली, त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मी तुला काय देऊ सांग. त्या माऊलीने सांगितलं, बाबा कुछ नहीं चाहिए, ईश्वर के दया से जरा देखो मेरे पीछे, ये जो हवेली दिख रही है ना, ये सब मेरी है. ये घर में जो काम कर रहे हैं ये सब लोग मेरे हाथ के नीचे नौकर चाकर रहते हैं. कुछ कमी नहीं है, सब आपकी दया से, भगवान की कृपा से सब कुछ है, कुछ नहीं चाहिए बाबाजी. महात्म्याने सांगितलं, नाही, तू एक भाकर खाल्ली, त्या ऋणातून मला उत्तीर्ण व्हायचं, काहीतरी मागून घे. बाई चॅप्टर होती, हुशार होती. तिने सांगितलं, बाबाजी अगर कुछ देना चाहते हो ना, तो ये जो संपत्ति आपको दिख रही है, ये ऐश्वर्य जो दिख रहा है आपको, इसे वारिस नहीं है. अगर देना चाहते हो तो एक बच्चा मुझे दे दो. महात्मा हसला, झोळीमध्ये हात घातला, त्याने एक विभूतीची पुडी काढली आणि त्या माऊलीच्या हातावर दिली आणि सांगितलं, माऊली पाण्यामध्ये काढून पे, तुला मुलगा होईल. आणि महात्मा निघून गेला. आता ती बाईची जात, तिने ती पुडी घेतली. तुमच्या इमानदारीने प्रामाणिकपणे सांगा, ती कुठे गेली? कुठे गेली हो? शेजारी. काय प्रामाणिक मंडळी आहेत तुम्ही, अगदी समर्पक उत्तर दिलं. तिने ती पुडी घेतली, शेजारणीकडे गेली. विठाला तिने ती पुडी घेतली, शेजारणीकडे गेली, सांगितलं, बाई एक साधू आला होता आणि त्याने सांगितलं पाण्यामध्ये काढून पुडी पे, तुला मुलगा होईल. आता ती शेजारीने जरा हुशारच होती, ती पुणे रिटर्न झालेली होती. हा, पुण्यातून जे रिटर्न होतात ना बाबा, घाली लोटागण वंदीन चरण. हा सामान्य नाहीये. पुणे रिटर्न होणे म्हणजे काय जीव पाटला का तुम्हाला? ती पुणे रिटर्न होती. तिने सांगितलं, येडी का पुडी तू? अगं अशा विभूतीच्या पुढे पण जर पोरं झाले असते तर लग्न काय केली असते. ती हसली महाराज. तिने तिची टंगल उडवली, थट्टा केली आणि हिच्याही श्रद्धेला तडा गेला. तिने ती पुडी पिली नाही, फेकून दिली. 12 वर्ष गेली या गोष्टीला. 12 वर्षाच्या नंतर परत तो महात्मा त्याच वेळेला त्याच घराच्या पुढे उभे राहिला आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही. माता माऊली बाहेर आली आणि विचारलं, बाबाजी क्या चाहिए? बाबाजी हंसला आणि सांगितलं, माताजी आज कुछ नहीं चाहिए, 12 साल पहले तेरे दरबार पे आया था और तुझे एक पुटी दी थी और कही थी ये विभूति पी ले, तुझे बच्चा हो जाएगा, बता, दिखा मुझे वो बच्चा कहाँ है. आणि मग तिची इंडिकेटर लागली. तिला कळलं जर भोंदू असता तर परत आलाच नसता. ज्या अर्थी एवढ्या आत्मविश्वासाने 12 वर्षाच्या नंतर परत आलाय, साधू में कुछ दम जरूर है. पण तिच्या लक्षात आलं, हा साधूचा आपण मोठा अपराध केलाय. आणि साधू क्रोधिष्ठ झाले, रागावले तर राख रांगोळी करून ठेवतात. साधू प्रसन्न झाले तर स्वर्ग उभं करतील आणि जर नाराज झाले ना तर स्वर्गाचा सुद्धा नरक करू शकतात, राख रांगोळी करू शकतात.
घाबरली बाई. तिला कळलं की आता आपली काही सोय नाही. पण बाई हुशार होती. तिने लगेच गुडघे टेकले, पदर पसरला, डोळ्यातून अश्रू काढले, सांगितलं बाबाजी बच्ची से गलती हो गई. यदि एक छोटा सा बच्चा गलती करता है तो माँ उसे सजा नहीं देती. कृपा करके शाप मत देना. बाबाने सांगितलं तुला शाप देण्याकरता एवढी पुण्यवान आहेस काय तू? अरे साधूचा शाप सुद्धा प्राप्त करण्याकरता पुण्य लागतं. चेष्टा वाटली काय तुम्हाला? साधूचा शाप सुद्धा प्राप्त करण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. साधूने सांगितलं एवढं पुण्य तुझं नाही की मी तुला शाप द्यावा. जाऊ दे, झालं गेलं ते पार पडलं. ज्या वेळेला तुम्हाला मुलगा मागितला होता त्याच वेळेला मी डोळे झाकून पाहिले होते. याच जन्मात नव्हे, पुढच्या 7 जन्मात तुला मुलगा होणार नव्हता. पण तुझी एक भाकर खाल्ली होती ना, त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मी तुला ती पुडी दिली होती. पण दैवाने नेलं, दैवाने दिलं, कर्माने नेलं म्हणतात ना, ते हेच. दैवाने दिलं होतं पण तुझ्या कर्माने तुला पिऊ दिलं नाही. सांग ती पुढे कुठं फेकलीस? ती माऊली त्या बाबाला घेऊन त्या ठिकाणावर गेली आणि त्या ठिकाणावर तो महात्मा गेला आणि त्या ठिकाणावर जाऊन त्या बाबाने आवाज दिला आणि त्या ठिकाणावरून एक दिव्य पुरुष जन्माला आला. त्याचं नाव गोरक्षनाथ महाराज. तुम्ही फार हुशार आहे. पुढचं कीर्तन तुम्ही करा, मी आळंदीत चक्कर मारून येतो. विठाला अरे त्या माता माऊलीने जर त्या साधूच्या शब्दावर विश्वास ठेवला असता आणि ती पुढे जर पिली असती ना, तर गोरक्षनाथ महाराजांसारख्या दिव्य पुरुषाचं माता होण्याचं सौभाग्य तिला प्राप्त झालं असतं. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. अरे असा पुत्र जन्माला घालावा माता माऊलींनी की त्याने तिन्ही लोकांमध्ये झेंडा लावावा. पुत्र घालावा जन्माला. बघा ही जरा मंडळी. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मुलगा जर सात्विक जन्माला आला ना, तर साधू संतांनी त्या माऊलीची स्तुती केली. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा. पुण्या हिता जो असे जगता धन्य माता पिता दयातिया. देवाचा पिता दयाची. पुण्या हिता जो असे जगता धन्य माता पिता दयातिया. धन्य माता पिता दयातिया. जर मुलगा सात्विक जन्माला आला, कीर्तनामध्ये जर नटला, साधू संतांची त्यांनी सेवा केली, तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. किंवा पुत्र काय आता आपुलिया हिता जो असे जागता संगतीचा परिणाम. विठाला विनोदाचा विषय सोडा. बाबा आहेत मोठे आहेत त्याच्यामुळे मी चेष्टा करतो कधी कधी. धन्य माता पिता तया. पहिला शब्द कुणाचा घेतला? माता. जर मुलगा जर संत जन्माला आला तर त्याच्या आईला धन्यता दिली. आणि महाराज जर मुलगा जर दुष्ट जन्माला आला, जर अतिरेकी जन्माला आला, साधू संतांना त्रास देणारा आला, व्यभिचार करणारा आला, चोऱ्या माऱ्या करणारा आला, देशाची द्रोह करणारा जर पुत्र जन्माला आला, तर जगद्गुरु तुकोबरायने त्याच्या आईला असल्या शिव्या दिल्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देखून हरकली अंड. कसल्या शिव्या आहेत बघा. पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड, चहाड चोरटा सिंदळ. कसल्या शिव्या दिल्या महाराज. चांगला मुलगा जन्माला आला, आईची स्तुती केली, आणि वाईट मुलगा जर जन्माला आला तर आईची निंदा केली. विठाला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, त्या माता माऊलीने जर ती पुढी जर पिली असती तर गोरक्षनाथ महाराजांसारख्या दिव्य महापुरुषाच्या आई होण्याचं सौभाग्य तिला प्राप्त झालं असतं. पण तिला ते होता आलं नाही. कशा करता सांगत होतो मी हे? संत भेटण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं, आणि भेटलेले संत कळण्यापेक्षा त्याच्यापेक्षा दुप्पट पुण्य लागतं. त्या बाईला ते मच्छिंद्रनाथ महाराज भेटले नाही का कळले नाही? तिला ते भेटले पण तिला ते कळले नाही. म्हणून सांगतो, संत भेटले की त्या संताकडे मन आकर्षित होण्याकरता फार अनंत जन्माचं पुण्य लागतं. मी सांगत काय होतं बघा. बालपणी व्यक्ती क्रीडेमध्ये आसक्त असतो, तरुणपणामध्ये व्यक्ती तरुणीकडे आसक्त असतो, वृद्ध काळामध्ये व्यक्ती चिंतेमध्ये आसक्त असतो. पण एखादाच महान पुरुष असतो की जो आपलं संबंध जीवन संतांच्या चरणामध्ये आसक्त करत असतो. आणि या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, मनू वेधीला माझा आरती ज्ञान. आरती ज्ञान राजा. आरती ज्ञान राजा.
आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा कैवल्य तेजा कैवल्य तेजा कैवल्य तेजा सेविती साधु संत सेविती साधु संत सेविती साधु संत सेविती साधु संत मनुवेदिला माता आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजे मनुवेदिला माता मनुवेदिला माता आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधु संत वेदिला ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधु संत वेदिला माता वाह क्या बात है टाळ्या वाजवा जरा वा वा म्हणजे तुमच्या झोपी जातील बाकी दुसरं काही नाही विठ्ठला स्वामीजी सांगतात की हे ज्ञानोबराय अरती ज्ञान राजा ज्ञानाचे राजा आहात तुम्ही कैवल्याचं साक्षात तेज म्हणजे तुम्ही आहात म्हणून माझं मन तुमच्याकडे आकर्षित होत आहे का ज्ञानाचा राजा अरे या जगामध्ये काय कमी लोक ज्ञानी झाली का अनेक लोक ज्ञानी झाली परंतु ज्ञानोबरायासारखा ज्ञानी अजून जन्माला आला नाहीये काय सामर्थ्य अरे ज्या वयामध्ये लोक आपल्या इकडे म्हणतात 16वं वर्ष हां पुढचं तुम्हीच म्हणा ज्या 16व्या वर्षामध्ये लोक म्हणतात धोक्याचं आहे त्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सांगितली आणि कोणी लिहिली हां अरे ज्ञानेश्वरी कोण लिहिली बाबा हो आम्ही लिहिली बर 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 ही पद्धती आहे महाराष्ट्रामध्ये ही पद्धती आहे आपली तर बाहेर काय असं जरा विचार करा महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही ज्ञानेश्वरी कुणी लिहिली याच्यापेक्षा अजून दुर्भाग्य काय असावं काय ज्ञानेश्वरी सांगावी महाराज यांनी लिहिली का विठ्ठला विठ्ठला ऐका ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सांगितली आणि ज्ञानेश्वरी लिहिली सच्चिदानंद बाबा शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेख पूजाला ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी त्यांचा उल्लेख केला सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला अरे काय ज्ञानोबरायांचं बोलणं आहे काय ज्ञानोबरायांचं ज्ञान आहे 16व्या वर्षी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहितात आणि ज्या वयामध्ये आपली पोरं सैराट होतात त्या वयामध्ये ज्ञानोबरायांनी समाधी घेतली महाराज चोक नाहीये वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहितात आणि ज्या वयात तुमची आमची मुलं मुली सैराट होतात त्या वयामध्ये ज्ञानोबराय समाधी घेतात काय कर्तृत्व असेल काय सामर्थ्य असेल काय तेज असेल काय ज्ञान असेल त्या ज्ञानोबराय ज्या वेळेला नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते ना ज्ञानोबरायचं बोलणं एवढं गोड एवढं मधुर एवढं प्रांजळ एवढं सात्विक एवढं सरळ की ते कानाला ऐकतच राहावंसं वाटायचं कधी 2 तास निघून गेले कळत सुद्धा नसायचे महाराज काही काही वक्त्यावरती भगवंताची अशी कृपा असते 2 तास एका क्षणात गेले असे वाटतात आणि काही काहीच्या पुढचे लोक आहे ना कुकराच्या शिट्ट्या 3च होतात हे 2 तासामध्ये 1000 शिट्ट्या देतात नाही कळलं विठ्ठला काहीला कळलं असेल काहीला उद्या सकाळी कळलं ज्ञानोबराय एवढे गोड बोलायचे महाराज की ज्ञानोबरायच्या बोलण्यातून 2 तास कोणीकडे निघून जात होते कळत सुद्धा नव्हते इकडे पहा एक व्यक्ती उठला आणि ज्ञानोबरायला प्रश्न विचारला माऊली काय बोलता तुम्ही काय तुमच्या बोलण्यामध्ये माधुर्य आहे अहो
तुमचे बोलण्यातून मुखातून आलेले शब्द कानाला झोंबले ना असं वाटतं की जस काय गुळाच्या ढेपीला मुंगळे चिटकलेत। एखादा मुंगळा गुळाच्या झेपीला चिटकू द्या, नंतर त्या मुंगळ्याला धरा आणि पाठीमागं ओढा, काय होतं पहा, तो तुटतो, पण गुळेची त्या ढेपीची गोळी तो सोडायला तयार होत नाही। माऊली, त्या पद्धतीने तुमचे शब्द कानात नाही हो, मनात नाही, हृदयाला भिडतात। काही काही लोकांची चाल अशी असते महाराज, ती फक्त कानाला नाही, ती हृदयाला भिडते। काही काही लोकांचं वादन असं असतं महाराज, त्याचा प्रत्यक्षित अनुभव येतो। त्याने एखादा चक्रधार वाजवला, एखादा मुखडा तुकडा वाजवला ना, तो मनाला नाही हृदयामध्ये घर करून बसतो। आणि वा हे फक्त मनातून येत नाही, ते आतून येतं। वा विठाला प्रसंग आला म्हणून सांगू का, विषयांतर होईल, अभंगाला धरून नाही, आठवलं म्हणून सांगतो। एकदा बादशाह ने तानसेनला सांगितलं, तानसेन ऐसा गाना कि महफिल में कोई वा नहीं कहना चाहिए। सम येते ना, सम, त्या समेमध्ये गायक लोक असं म्हणतात, टाळी वाजवतात, क्या बात है, सम आल्याच्या नंतर असं म्हणतात ना। बादशाहने सांगितलं, तानसेन आज ऐसा गाना सभा में कोई वा नहीं कहेगा, और कोई वा कहेगा तो मैं उसकी जबान काट दूंगा। कोणी सांगितलं? राजा बोले, दल हले, सभा भरली, अख्ख्या भारतातले विद्वान बोलवले आणि तानसेनने गायला सुरुवात केली। ठरलं काय होतं, सम आल्याच्या नंतर वा कोणीही म्हणायचं नाही, जो वा म्हणेन त्याची जीभ काटल्या जाईल। सभा भरली, तानसेनचं गाणं चालू झालं, विद्वान मंडळी आहेत, एकापेक्षा एक आहेत, रंगात असा रंग भरला, देहभान विसरून गेले। आणि ज्यावेळेला सम आली त्यावेळेला सगळ्यांनी एका मुखाने म्हटलं, वा क्या बात है। ठरलं काय होतं, जुबान काटायची, पण कुणालाच माहीत नाही। तेव्हा बादशाह म्हटला, जे वा म्हटले ना त्यांनाच ठेवा, बाकीच्यांना घरी पाठवून द्या। का? अरे खरा श्रोता त्यालाच म्हणावं की सम आल्याच्या नंतर तो टाळी वाजवल्याशिवाय राहतच नाही, आणि वा म्हणल्याशिवाय राहतच नाही। याला म्हणतात रसिक विठाला। ज्ञानोबरायचं निरूपण होतं महाराज, ते काय आपल्यासारख्या येड्या गबळ्याचं होतं का? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगत होते, आणि कुणाच्या समोर? वस्त्रात लंगडी गायशा आणि असं नव्हतं। ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगत होते, साक्षात निवृत्तीनाथ महाराज समोर उभे आहेत। यदाक्षरम मनाखेयम आनंदम मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये तया चित्सूर्या श्री निवृत्ती। अरे काय शब्द आहेत ज्ञानोबरायांची, तया चित्सूर्या श्री निवृत्ती, आता नमोची मनो पुढत पुढती, जो पाधकायै जचे स्तुती बोलाची या। ज्ञानोबराय म्हणतात, माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज साक्षात चित्सूर्य आहेत, आणि ते चित्सूर्याच्या समोर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतायत। काय ज्ञानोबरायांचं वक्तव्य असेल? एक व्यक्ती आला, ज्ञानोबरायला हात जोडले, सांगितलं, माऊली काय बोलता हो तुम्ही, काय तुमच्या बोलण्यामध्ये माधुर्य आहे, काय प्रेम आहे, काय रसाळता आहे, काय आपुलकी आहे, असं वाटतं तुमचं प्रवचन संपूच नाही, रात्रभर असंच चालत राहावं। माऊली एवढं गोड बोलता, एवढी गोड वाणी तुमची, कुठं तपश्चर्या केली हो, एवढी गोड वाणी तुम्हाला प्राप्त झाली? माऊली म्हणली, भाऊ ही एका जन्माची साधना नाहीये माझी, ही लोक इथं गाताने तुम्हाला दिसतात, हे काय रात्री ऐकून वा सकाळी येऊन गायला असं नाही। ही लोक इथं तुम्हाला गाताना दिसतात, चेष्टा नाहीये। आळंदी आता सध्या हिवाळा चालू आहे, या आळंदीतून बघा, अरे पाण्यात जर बोट टाकलं ना तर ते बर्फासारखं होईल। अशा स्थितीमध्ये त्या घाटावरती ही मंडळी रात्र रात्र क्रिकेट टाकतात, एक एक चक्रधार वाजत बसतात, बोट फुटतात, बँडेज लवलव वाजवतात, रक्त गळतं तरीही वाजवतात। तेव्हा इथं येऊन ते एकपट दुपट टिपट चौपट, तेव्हा तुम्ही वा म्हणता। सोपं वाटलं का? हे साधना असते त्याच्या पाठीमागं महाराज, सोपं नाहीये। ज्ञानोबराय म्हणतात, आता मी तुम्हाला गोड बोलताना दिसतो, पण हे गोड बोलणं माझं एका जन्माची तपश्चर्या नाहीये, ही सत्य बोलण्याची तपश्चर्या मी एक जन्म नाही, 2 जन्म नाही, 3 जन्म नाही, अरे अनेक कल्प मी सत्य बोलण्याची तपश्चर्या केली। माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू। ज्ञानोबराय म्हणतात, मी या वाणीने एक शब्द सुद्धा असत्य बोललो नाही। अरे एवढा मोठा धर्मराज, पण खोटं बोलावं लागलं। पण ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या मुखातून हे ज्ञान जे प्राप्त झालं ना, हे बाहेर निघालं ना, अनंत जन्माची तपश्चर्या आहे। पुण्य पोशिले असाधारणे, ते तुझे गुणवानने, देवने आज उत्तीर्णे झाली ये। एका जन्माची साधना नाही बाबा, अनेक जन्म तपश्चर्या केली, तेव्हा कुठं माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडली, चेष्टा नव्हे।
आपण सकाळी उठल्याच्या नंतर चायला म्हणून सुरुवात करतो. कसं आपल्या वाणीमध्ये सामर्थ्य राहील, कशी योग्यता राहील, कशी सिद्धी राहील, शक्यच नाही महाराज. ते ज्ञानोबराय आहेत म्हणून ज्ञानोबरायांचं ज्ञान हे अगाध आहे. पण एवढं ज्ञान असताना सुद्धा ज्ञानोबरायांच्या जीवनात पराकुटीची नम्रता आहे. हो, किती नम्रता. अरे व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञान असावं आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी नम्रता असावी. तो व्यक्ती आकाशातल्या चंद्राप्रमाणे शीतल आणि तेजस्वी दिसू लागतो. म्हणून तुमच्या शाळेवरती असेल कदाचित, किंवा माझ्या शाळेमध्ये होतं ते वाक्य, विद्या विनयेन शोभते. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे नम्रता असावी, ती विद्या शोभून दिसते. नाहीतर विद्या आहे आणि एकालाही पाया पडू देतोय, फिडीस फिडीस करतोय, काय कामाचं आहे ते ज्ञान? काय चुल पेटवायचंय त्याला? काय करायचंय? अरे ज्ञान असावं मान्य आहे. संत आहात ना तुम्ही, तर संतांचा स्वभाव काय? जे का रंजले गांजले त्यासी मनी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अरे संत कधीच कुणाचा अपमान करत नाही, कधीच नाही. कसाही व्यक्ती असू द्या महाराज, गुण जास्त असेल किंवा कमी असेल, योग्यता असेल किंवा नसेल, पण संत सर्वांना मृदु सबाय नवनीत, मृदु सबाय नवनीत, तैसे सजनाचे चित, तैसे सजनाचे चित, नाही ज्याच्या पंकिता नाही, त्याचे दर जोडुदरी, रंजले गाजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा देव तेथेची जाणावा. संत कुणाला म्हणतात? अरे कुणाला साधू म्हणावं, कुणाला महात्मा म्हणावं? कसाही असू द्या महाराज, ज्याला आपलं करतो ना त्याला संत म्हणा. जो प्रत्येकाला आल्याच्या नंतर आपल्या छातीला लावतो, अरे आमच्या मराठवाड्यात संत होऊन गेले, काही येत नव्हतं बिचाऱ्यांना, पण कसाही संसारातला माणूस त्यांच्या पाया पडायला गेला ना, त्याच्या तोंडावून हात फिरवणार, वाघा पाय बरा आहेस ना, पाठीहून हात फिरवणार. संतांनी पाठीहून हात फिरवल्याच्या नंतर त्यांचा अर्ध दुःख तिथंच शांत व्हायचं. पण संताला का पब्लिक तिथं दिसली की इथूनच लांब पळतात. कोरोना व्हायलाच काय विठाला. अरे ज्ञानोबरायांकडे बघा, ज्ञानोबरायांनी कुणालाच अपपर केलं नाही म्हणून माऊली ठरले ते विश्वाचे. ज्ञानोबरायांनी काय केलं? मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी. अरे ज्ञानोबरायांच्या काळामध्ये गोरोबा सारख्या काकासारख्या महापुरुषांनी अभंग लिहावेत. एवढंच नव्हे, चोखा मेळाने अभंग लिहावेत की जे मातंग समाजामध्ये जन्माला आले. ज्ञानोबरायांनी यारे यारे लहान थोर याती भलती ज्ञारी नर. सांगायचं मला एवढं आहे, ज्ञानोबरायांच्या स्वभावामध्ये एवढी नम्रता आहे, एवढं ज्ञान ज्ञानोबरायांनी समाजाला बहाल केलं. पण ज्ञानोबरायांनी अहंकार नाही धारण केला. ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानोबराय ज्ञान असून किती नम्र आहेत. ज्ञानेश्वरीची लिहून ओवी सांगतो तुम्हाला, कळली तर पहा. ज्ञानोबराय स्वतःला काय म्हणतात माहिती आहे? एरवी तरी मी मूर्खू. स्वतःला काय म्हणतात ज्ञानोबराय? अरे जे ज्ञानोबराय भगवंतानी म्हणावं, हे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. या जगामध्ये असा ज्ञानी महापुरुष मी एकच पाहिला. ऐऱ्या गैऱ्यानी नाही म्हटलं, हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा पावती देतोय की असा योगी असा ज्ञानी पुन्हा होणे नाही. आणि ते ज्ञानोबराय आपल्या स्वतःविषयी निर्वाळा देत असताना किती नम्रता धारण करतात. एरवी तरी मी मूर्खू. स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. ही ज्ञानोबरायाची नम्रता आहे. ज्ञान जिथे आहे आणि जिथे नम्रता आहे तिथं समाज आकर्षित होत असतो. ज्ञानोबरायाकडे ज्ञान आहे आणि ज्ञानोबरायाकडे नुसतं ज्ञान नाहीये, नुसतं शब्द प्रपंच नाहीये. ज्ञानोबराय ज्ञान स्वरूप आहेत. महाकैवल्य तेजा. ज्ञानोबराय म्हणजे काय? अरे ज्ञानोबराय म्हणजे हाडामांसाचा देह नाहीये, ते चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयवते सुखाचे कुंभ, हेर माणूसपण भांब लौकिक भागू. ज्ञानोबराय म्हणतात साधू संत महापुरुष जे असतात हे तुमच्या आमच्यावानी हाडामांसाचा त्यांचा देह नसतो, सुखालाच फुटलेले अंकुर म्हणजे साधू संत आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा दिवा
ज्ञानोबा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. हो, ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ब्रह्म. ज्ञानोबरायचा रथ पहा तुम्ही. ज्ञानोबरायच्या रथावरती सिंबॉल काय आहे? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाहीत. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा चक्रवर्ती म्हणजे ज्ञानोबराय आहेत. म्हणून रामानंद महाराज सांगतात की माझं मन तुमच्याकडे आकर्षित झालंय. एवढंच नव्हे, का आकर्षित झालं त्याचं तिसरं कारण सांगत असताना म्हणतात हे ज्ञान या विश्वामध्ये लोपलं होतं. लोपलं होतं म्हणजे काय? संस्कृत भाषेमध्ये ते बंदिस्त झालं होतं. जर ज्ञानोबराचा जन्म झाला नसता ना तर आम्ही कीर्तन करू शकलो नसतो आणि तुम्हालाही ऐकता आलं नसतं. आम्ही फक्त शेतातच कामाला राहिलो असतो. का? कारण हे ज्ञान संस्कृतमध्ये बंदिस्त होतं. तुम्हाला काय संस्कृत कळलं असतं ना आम्हालाही काय कळलं असतं ज्ञानोबराय जर जन्माला आले नसते तर. अरे ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणारं हे तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये तुमच्या आमच्या पुढे निर्माण केलं. पण श्रीमंत बापाची दरिद्र लेकरं आपण, आपल्याला लोकांची निंदा करायला वेळ आहे, आपल्याला टिक्का टिप्पण्या करायला वेळ आहे, आपल्याला पिक्चर पाहायला वेळ आहे, आपल्याला रात्र रात्र पापात्मक दृश्य पाहायला वेळ आहे. पण दुर्भाग्य आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाहीये. किती दुर्भाग्य आहे. अरे ज्ञानोबराय म्हणतात ही ज्ञानेश्वरी मी लिहिली कुणा करता? ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. ज्ञानोबराय म्हणतात या मराठी भाषिक लोकांना म्हणजे तुम्हा आम्हाला या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून मी ही ज्ञानेश्वरी निर्माण केली. काय ज्ञानोबरायला संस्कृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहिता आली नसती? अरे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीतले अमृतानुभवातले श्लोक पहा. पाचच श्लोक लिहिले ज्ञानोबरायांनी संबंध जीवनामध्ये संस्कृतमध्ये. पण मोठमोठ्या पंडितांना त्याचा अर्थ खुलणं किंवा स्पष्ट होणं कठीण जातं. यदाक्षरम मनाखेयम मानंदम मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. हा पहिला श्लोक आहे. असे 5 श्लोक लिहिले. बरं जाऊ द्या, श्लोक मराठीतलं संस्कृत सोडूनच द्या. ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायातल्या पहिल्या 10 वेळा तुम्ही नीट वाचून दाखवा. चॅलेंज देतो मी तुम्हाला. कितीही MA बिलबिल झालेला असू द्या बाबा, नाही कळलं LL बिलबिल काय असायचं काही झालेला असू द्या, त्याला म्हणा ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायातल्या पहिल्या 10 वेळा म्हणून दाखव. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. एक ओवी फार सुंदर आहे. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प. ही ओवी मग असं तर होतं. काय म्हणणार आहे? जसं काय तर होऊन आलाय विठाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माऊली. ज्ञानोबरायांनी हे ज्ञान जे संस्कृतमध्ये बंद होतं ना तुम्हा आमच्याकरता मराठीमध्ये केलं हो. जरा याला समजून घ्या. ज्ञानोबराय म्हणतात तेरे संस्कृताची गहने तोडोने मराठी शब्द सोपाने रचले धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. संस्कृतमध्ये असणारं हे ज्ञान निवृत्तीनाथ महाराजांनी तुम्हा आम्हाकरता मराठी भाषेमध्ये केलं. पण दुर्दैवी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही. अरे ज्ञानेश्वरी वाचून पहा, काय होईल तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात जो माझ्या या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करेल त्याला मी कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. काया म्हणे वाचा जो सेवकू होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. शिववी नाही कळली तुमच्या पाठातली उभी सांगतो ऐका. ज्ञानोबराय म्हणतात आणि ग्रंथ ओपजीविये. ही तर उभी पाठ आहे ना. विशेष लोकी ये दृष्ट अदृष्ट विजय होवावे जी. जी लोक या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतील आपलं जीवन ज्ञानेश्वरीला समर्पित करतील त्यांचा अदृष्टही सुखी होईल आणि परलोक देखील सुखी होईल. हा ज्ञानोबरायांनी ह्या ज्ञानेश्वरीला दिलेला आशीर्वाद आहे. लोपले ज्ञान जगी. हे लोपलेलं ज्ञान ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्या करता बाहेर काढलं का. हित नेनती कोणी. या लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं असा विचारच कोणी करत नव्हतं. कारण जो तो उठायचा संस्कृतमध्ये अस्खलित वेदाच्या रुजा झाडायचा. काय माती कळायचं तुम्हाला. अरे एक काळ असा होता ज्ञानोबरायाच्या पूर्वी जर ब्राह्मण समाज सोडून, कृपा करून मी ब्राह्मण द्वेष्टा नाहीये,
मी ब्राह्मणाचा आदर करणारा माणूस आहे. मला ब्राह्मण दिसला तर मी दक्षिणा देऊन पाया पडून पेलल्याशिवाय राहत नाही, कारण मला माहिती आहे किम पुनर्ब्रह्मणा पुण्या. ब्राह्मण म्हणजे साक्षात पृथ्वी तलावरला देव आहे, सामान्य व्यक्ती नाहीये. परंतु त्या काळामध्ये असं काही प्रकार पडला की ब्राह्मणाच्या व्यतिरिक्त संस्कृताचा अभ्यास करायचा कुणाचाच हिंमत होत नव्हती. जर एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण नसताना जर वेदाच्या संस्कृतच्या रुचा जर तोंडाने नुसत्या बोलल्या ना, तर लोखंड तापवायचं, त्याचं पाणी करायचं आणि ते लोखंडाचं पाणी त्याच्या तोंडात वाचायचं, एवढी भयानक शिक्षा दिली जात होती. माहिती आहे तुम्हाला कर्ण काय एवढा तापलेला होता, आहे का माहिती तुम्हाला? कर्णाचा एक भाऊ होता, त्याने वेदाच्या रुचा तोंडाने म्हटल्या म्हणून तत्कालीन ब्राह्मण लोकांनी शिस तापवलं, म्हणजे लोखंड तापवलं, त्याचं पाणी केलं आणि त्याच्या तोंडात ओतलं. एवढी भयानक सजा त्याला दिली होती, म्हणून तो चिडलेला होता. पण ज्ञानोबरांनी काय केलं? लोपले ज्ञान जगी हितने ती कोणी अवतार पांडुरंग. हे ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानोबरांनी काय केलं? साक्षात परमात्म्याने हे लोपलेलं ज्ञान समाजापुढे आणायचंय म्हणून अतिशय लोपलेलं ज्ञान ज्ञानोबरांनी संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. हे ज्ञानोबरायांनी लोपलेलं ज्ञान समाजासमोर प्रगट केलं म्हणून ते म्हणतात माझं मन ज्ञानोबरायाकडे आकर्षित झालंय. हे ज्ञान समाजामध्ये ज्ञानोबरायांनी प्रगटपणे वाटून टाकलं म्हणून माझं मन ज्ञानोबरायाकडे आकर्षित झालंय. ज्ञानोबराय म्हणजे परमात्म्याचा अवतार आहे म्हणून माझं मन ज्ञानोबरायाकडे आकर्षित झालंय. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात कैवल्याचा पुतळा आहे म्हणून माझं मन ज्ञानोबरायाकडे आकर्षित झालंय. आणि ज्ञानोबराय साक्षात ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा 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 सागर आहे म्हणून ते म्हणतात की माझं मन हे ज्ञानोबरायाकडे आकर्षित झालंय. कमीत कमी हे आरतीतलं महत्व ज्ञानोबरायाचं समजून तरी ज्ञानोबरायाकडे आकर्षित व्हा. जो व्यक्ती ज्ञानोबरायाकडे आकर्षित होईल त्याचं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जे स्वामींनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं, या वर्णनाचं श्रवण करून जर आपलं मन संतांकडे जर आकर्षित झालं तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं महाराज. म्हणून तर संतांचं आणि भगवंताचं चरित्र आणि त्याचा पुरुषार्थ आपण कीर्तनाच्या माध्यमातून गायचा असतो. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसवे मनोने वानावे ऐकावे तेची सदा. परंतु कीर्तनाच्या माध्यमातून संतांचं चरित्र गायलं जावं, भगवंताचं चरित्र गायलं जावं, ही संतांच्या घरच्या कीर्तनाची परंपरा आहे. पण कीर्तनाच्या माध्यमातून गजल गाव्यात, गाणे गावेत, शेर गावेत, पिक्चरचे गाणे गावेत, ही कोणाच्या घरची परंपरा आहे देव जाणे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे हे नामचे नाही पापाचे ऐसे केले. काय सामर्थ्य महाराज कीर्तनामध्ये. जगद्गुरु तुकोबारायाने कीर्तन केलं, मेलेलं पूर्व जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनात जाग झालं. आपल्या कीर्तनामध्ये जागे झोपतात, एवढं अवघड आहे. म्हणून
कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे चरित्र भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. म्हणून अभिमान बाळगा, आपण भारतामध्ये जन्माला आलोत. अभिमान बाळगा, आपल्याला ज्ञानेश्वरी प्राप्त झाली. अभिमान बाळगा, आपल्याला ज्ञानोबराय तुकोबराय प्राप्त झाले. जरी तुम्हाला साधू संतांचा स्वाभिमान नाही बाळगता आला तर मी तरुण पोरांना सांगेन की कमीत कमी धर्माचं संरक्षण करण्याकरता तुम्ही संभाजीराजाचा तरी अभिमान बाळगा. ज्या संभाजीराजाने या धर्माचा सांभाळ करण्याकरता आपलं संपूर्ण जीवन बहाल करून दिलं. अरे संभाजीराजे जर जन्माला आले नसते ना तर तुम्ही आम्ही इथं कीर्तन करू शकलो नसतो. इथं नमाजाच्या रुकासा चालू असत्या, ह्या सगळ्या बेगम असत्या आणि तुम्ही सगळे मुल्ले असते. संभाजीराजे जर या ठिकाणी नसते तिथं मंदिर नसतं, इथं मस्जिद उभी असती. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती. अगर एक शिवबा नहीं होता, एक संभाजी नहीं होता, तुम्हारी हमारी सबकी सुन्नत होती. संभाजीराजे जन्मले म्हणून कीर्तन चालू आहे. संभाजीराजे जन्मले, शिवाजीराजे जन्मले म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे. लक्षात ठेवा. त्या संभाजीराजाने जर थोडीशी आपल्यासारखे काफीरपणा केला असता, थोडीशी लाज घेतली असती, जसे तुमचे आमचे पोरं आता मोठे झाल्याच्या नंतर घेतात, तशी थोडी जरी स्वीकारली असती ना तर आनंदाने जगला असता. पण नाही, धर्माचं संरक्षण करण्याकरता बहादराने मृत्यू पत्करला पण लाज स्वीकारली नाही महाराज. औरंगजेबने सांगितलं ये सांबा बहुत पागल आदमी है, इसकी आंखें बहुत हमें जलाती है, इसकी आंखों में मैं जब देखता हूँ तो उसके आंखों से निकलने वाले अंगारे मेरे बदन को चीर कर अंदर जाते हैं, इसे पहली सजा दो, इसकी आंखें निकाल दो. आणि संभाजीराजाचे डोळे फोडण्याकरता ते कवीशी लाल बुंद तापलेल्या सळ्या घेऊन आले. आणि संभाजीराजांनी समोर बघितलं आणि त्यांना कळून चुकलं की आता आपले डोळे जाणार. संभाजीराजांनी डोळे मिटले आणि डोळ्याच्या समोर उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज. मा जिजाऊ आई साहेब स्वराज्य. अरे ज्या डोळ्यांनी स्वराज्य संवर्धनाचं स्वप्न पाहिलं होतं, ज्या डोळ्यांनी हिंदू धर्माच्या संवर्धनाचं स्वप्न पाहिलं होतं, ते डोळे जाणार होते. संभाजीराजांनी डोळे उघडले, लालबुंद तापलेल्या सगळ्या डोळ्यामध्ये गेल्या, निघाल्या त्याच वेगाने बाहेर. डोळे नव्हते राहिले, उडल्या होत्या फक्त काळ्या कबिंड खोपड्या, उग्र रक्त बाहेर पडणाऱ्या. अरे पायामध्ये साधा काटा रुतला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यामध्ये लालबुंद तापलेल्या सळ्या गेल्या असतील, किती किती सहन केला असेल जरा विचार करा. कुणा करता? केवळ फक्त हिंदू धर्मा करता. कुणा करता? तुम्हा आम्हा करता. ज्या संभाजीराजाने आपल्या संपूर्ण जीवन बहाल केलं धर्मा करता, त्या धर्माची चिन्ह तुम्हाला शरीरावर बाळगण्याकरता लाजा वाटतात. अरे ज्या संभाजीराजाने हिंदू धर्माकरता आपलं बलिदान दिलं, त्या हिंदू धर्माचा प्राण असणारा गंध लावायला तुम्हाला लाज वाटते. मुसलमानाच्या अवलादी आहे का तुम्ही? अरे ज्या शेंडी करता, ही शेंडी सुरक्षित राहावी आपल्या माथ्यावरती म्हणून त्या शेंडी करता संभाजीराजाने, तानाजी मालुसरेने, वीर प्रभू देशपांडेने आपलं जीवन बलिदान केलं. ती शेंडी तुम्हाला मस्तकावर ठेवण्याकरता लाज वाटते. अरे एवढंसं मुसलमानाचं पोरगा असतं, ते दाढी ठेवतं आणि गोल टोपी घालून फिरतं. हजारो लाखो हिंदूंची सभा असू द्या, तो त्या सभेमध्ये आल्याच्या नंतर टोपी घालूनच येईल. साधं येऊ शकत नाही. मुसलमानाची स्त्री पहा तुम्ही रस्त्याने जाताना, अरे नख दिसत नाही तिचं नख. आणि स्पर्धा चालू झाली आपल्या स्त्रियांची, बघावं लागतं काय ढाकलंय. विठ्ठला एवढ्यावर थांबला नाही औरंगजेब. दुसरी सजा दिली, संभाजीराजाची जीभ कापून टाका. अरे ज्या जीबीने हर हर महादेवची आरोळी दिली, जी जीभ म्हणत राहिली मा साहेब, आऊ साहेब, आवा साहेब, ती जीभ जाणार होती. कवीशी आले नंगी लखलखती तलवार घेऊन, जीभ कापण्याचा प्रयत्न केला पण कापायची कशी, जबडा बंद आहे. म्हणून एका जणांनी युक्ती केली आणि संभाजीराजाच्या मस्तकावर दाब दिला, प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब, तरी सुद्धा जबडा उघडना. खूप प्रयत्न केला, आनंदवीत दाब दिला मस्तकावर ते दोन्ही बाजूने, तरी देखील जबडा उघडत नाही. अरे उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजती दात, ही आमच्या अवकात सांगणारा छत्रपती संभाजीराजा आहे. कसा जबडा उघडेल? पण एका जणांनी युक्ती केली आणि संभाजीराजाचं नाक दाबून धरलं. नाक दाबून धरलं, श्वासासाठी प्राण तळमळले. किती वेळ थांबणार? होठ लवलवले, संधीचा फायदा घेतला, सांडशी पकडली, तोंडात घातली, जीभ धरली, ओढली बाहेर. सप तोंडातून बाहेर आलं फक्त लाल बुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत, ती सुद्धा तयार होत नव्हती संभाजीराजापासून वेगळं होण्याकरता. एवढ्यावरती ते थांबले नाहीत. तिसरी सजा दिली, संभाजीराजाचा अंगावरलं कातडं सोडून काढा.
अरे जसं बोकड सोलावं ना तसं संभाजी राजाचं अंगावरलं कातडं सोलून काढलं, तापवलेलं लाल बुंद पाणी अंगावरती टाकलं, अनन्वित अत्याचार छळ सहन, लाल बुंद शेंदूर लावलेला मारुती जसा दिसतो ना तसं संभाजी राजाचं जीवन शरीर दिसत होतं. कोणीतरी यायचं तलवारीच्या पात्याने मांडीचं मांस काढायचं, गिधाडा कुत्र्यांना खाऊ घालायचं, कोणीतरी यायचं हाताचे नख खूप ओढायचं, कोणीतरी यायचं पायाच्या बोटाचे नख उपसून घ्यायचं, कोणीतरी यायचं पेंढरीचं मांस काढायचं, गिधाडा कुत्र्यांना खाऊ घालायचं. अरे हाडा मांसाचं रक्त रक्त ठेवलं नव्हतं रे. भूतासारखी अवस्था झाली होती. 1 दिवस नाही 2 दिवस नाही तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार छळ सहन केले होते. पाण्याचा एक थेंब सुद्धा दिला नाही. एवढं सगळं सहन केलं ते केवळ फक्त तुम्हा आम्हा करता. केवळ हे सगळं सहन केलं की माझा हिंदू जो आहे पुढील येणारा तरुण तो नालायक होऊ नये म्हणून. त्यांनी कपडावरती त्याला स्वाभिमानाने गंध लावता यावा, त्याला गळ्यामध्ये जाणून टाकता यावं, मस्तकावरती शेंडी धारण करता यावी, त्याला मंदिरामध्ये जाता यावं, त्याला रामकृष्ण हरी म्हणता यावं, त्याला संत काय धर्म काय ग्रंथ काय ज्ञानोबराय काय हे कळावेत. केवळ फक्त एवढ्या करताच बलिदान दिलं. जरा विचार करा, ज्या महापुरुषांनी या देशाकरता आपलं बलिदान दिलं त्या बलिदानाचे खरे पात्रता आपण आहोत काय, त्याचे पाईक आपण आहोत काय, त्यांनी ज्या उद्देशाने बलिदान दिलं काय तो उद्देश आपण आपल्या जीवनामध्ये जगत आहोत काय. जर आपल्याला गंध लावायला जानवं घालायला आणि शेंडी ठेवायला लाज वाटत असेल तर हिंदू म्हणून घ्यायची आपली लायकीच नाहीये. एक तर आपण ख्रिश्चन असलो पाहिजे नाहीतर आपण एकतर मुसलमान असलो पाहिजे. अरे जाऊ द्या हरिपाठ नाही कळणार तुम्हाला, न कळू द्या तुम्हाला ज्ञानेश्वरी, पण कमीत कमी धर्माची अस्मिता त्या अस्मितेविषयी स्वाभिमान तर तुम्ही अंतःकरणात बाळगू शकता की नाही. आणि भगवंतांनी सांगितलंय गीतेमध्ये, अर्जुना स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. अर्जुना स्वधर्माचं आचरण करत असताना व्यक्तीला मृत्यू जरी प्राप्त झाला तरी तो श्रेयस्कर आहे. हतवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. धर्माचं पालन करत असताना तुला मृत्यू जरी प्राप्त आला तर मेल्याच्या नंतर तुला स्वर्ग मिळेल, आणि जर जगलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल. म्हणून कमीत कमी स्वधर्माचं आचरण करा. अरे असा जगला सरजा संभाजी राजा अमावस्याच्या गुढीपाडव्याच्या फाल्गुनमध्ये अमावस्या गुढीपाडव्याचा आदल्या दिवस उजाडला आणि औरंगजेबाने शेवटची सजा दिली, संभाजीचं मस्तक कलम करा. आणि छत्रपती संभाजी राजांचं मस्तक छाटल्या गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं आणि निघाली दिंड वाजत गाजत. ती वाजत गाजत आलेली दिंड इंद्रायणी भीमेच्या त्या संगमावरती तुळापुरावरती आली आणि तो भाल्याचा फाळ इंद्रायणी भीमेच्या तीरात खुपसला आणि संभाजी राजाच्या मस्तकातून एक रक्ताचा थेंब त्या पाण्यात पडला आणि थरारली इंद्रायणी भीमा. कारण त्या इंद्रायणी भीमेनं छत्रपती संभाजी राजाचं शौर्य, ते धाडस, तो साहस, तो पराक्रम बघितला होता. सामान्य नव्हतं महाराज. जीवनामध्ये इतिहासामध्ये 140 लढाया करून एकही लढाई न हरणारा राजा म्हणून या विश्वामध्ये इतिहासामध्ये आतापर्यंत एकच राजा झाला, तो म्हणजे छत्रपती संभाजी राजा. गिनीज बुकला सुद्धा नोंद घ्यावी लागली संभाजी राजाची. सामान्य वाटलं काय तुम्हाला? ज्यावेळेला संभाजी राजाचं मस्तक छाटल्या गेलं त्यावेळेला औरंगजेबाच्या मुखातून शब्द निघाले. औरंगजेब म्हणत होता, औरंगजेब म्हणाला, सचमुच छावा था छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन नहीं झुकाए उसने अपनी आंखें हमारे सामने. हमने जुबान काट दी उसकी लेकिन नहीं मांगी उसने अपने लब से रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी लेकिन नहीं झुकाई उसने अपनी गर्दन हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. ज्या उद्देशाने संभाजी राजाने या धर्माचा संरक्षणाकरता आपलं जीवन बलिदान केलं त्या हिंदू धर्माची अस्मिता आपल्या हृदयामध्ये असावी आणि हिंदू धर्माचं संरक्षण करण्याकरता संवर्धन करण्याकरता तरुण मंडळीने एकत्रित यावं आणि धर्माची जोपासना करावी. एवढी तरी सद्बुद्धी साधू संतांनी परमात्म्याने आपल्या चरणावर आपल्याला द्यावी हीच ज्ञानोबरायाच्या चरणी भगवंताच्या चरणी विनंती करतो. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या, गुरुरे डॉक्टर बाबांच्या, साधू संतांच्या, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर.